जर भारताने सिंधू नदीचे पाणी थांबवलं तर हल्ला केला आणि आम्ही अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देऊ, पाकिस्तानी राजदूताची धमकी। पाकिस्तान अपयशी राष्ट्र भारताला शांततेत जगू देणार नाही, पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्याची ही वेळ, असदुद्दीन ओवैसींचं वक्तव्य। पाक लष्कर प्रमुख असीम मुनीरनं पहलगाम हल्ल्याची योजना आखली, आयएसआयनं मनाई केली असताना सुद्धा मुनीरनं प्लॅन केला, पाकिस्तानचे माजी मेजर आदिल राजा यांचा मोठा आरोप। पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर बंकरमध्ये लपला, सूत्रांची माहिती तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या कटात असीम मुनीरचं नाव, भारताच्या भीतीनं असीम मुनीर लपून बसल्याची चर्चा। पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांचं ट्विटर अकाउंट भारतात ब्लॉक, तर माजी परराष्ट्र बिलावल भुट्टोचं सुद्धा ट्विटर अकाउंट ब्लॉक। मोदी माझ्या आत्याचा मुलगा आहेत की मी सांगितलेलं ऐकायला, भारत पाकिस्तान युद्ध झालं तर मी इंग्लंडला निघून जाईल, पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना शेर अफजल खान मारवतची प्रतिक्रिया। अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या कवायती सुरू, अरबी समुद्रात जहाजांसाठी नेव्हिगेशन अलर्ट, पाकिस्तानच्या कुरापतींना उत्तर देण्यासाठी भारतीय नौदल सज्ज। पाक लष्कराकडून पीओकेमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण, पीओकेमधील नीलम व्हॅलीमध्ये पाकचं दहशतवाद्यांसाठी शिबिर, पाकिस्तानी लष्कराच्या कुरापती थांबेनात, व्हिडिओही समोर। थेट हल्ला न करताही भारतानं शाहबाज आणि मुनीरची झोप उडवली, पाकिस्तानवर थेट हल्ला न करता भारताकडून राजनैतिक दबाव, आयएमएफकडून येणारी मदत पुढे ढकलली जाऊ शकते अशी शाहबाज आणि मुनीरला भीती। अमृतसरमध्ये हेरगिरी करणाऱ्या 2 जणांना पंजाब पोलिसांकडून अटक, गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला लीक केल्याचा आरोप, पलक शेर मुसीह आणि सूरज मसीह या दोघांचाही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध उघड। भारताला घाबरलेल्या पाकिस्तान सरकारचं उद्या विशेष अधिवेशन, पाकिस्तान सरकारनं अचानक विशेष अधिवेशन बोलावलं, पहलगाम हल्ल्यावर उद्याच्या अधिवेशनामध्ये चर्चा होणार। परभणीच्या पोखरणीमधून काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेला सुरुवात, पदयात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि सतेज पाटलांची उपस्थिती। सरकार दिलेलं वचन पाळत नाही, सत्तेसाठी सर्व एकत्र, काँग्रेसची सद्भावना यात्रेतनं हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका। राज्यातलं सरकार लाडक्या बहिणींसह सामाजिक न्याय विभागाची सुद्धा फसवणूक करत आहे, राऊतांची टीका, तर अजित पवार अर्थ खातं उत्तम पद्धतीनं सांभाळतात, अजित पवार अर्थ खात्यामध्ये शिस्तीनं काम करतात, राऊतांची प्रतिक्रिया। जळगावमधील पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांचा दादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, तर ते सगळे नेते भाजपमध्ये येणार होते पण अचानक तिकडे गेले, प्रोटोकॉलचा भंग केला, गिरीश महाजनांची अजित पवारांवर टीका। आदिनाथ कारखान्यावर विजय मिळवल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटलांचा राम शिंदेकडून सत्कार, तर चौंडीमध्ये नारायण पाटील आणि सहकाऱ्यांचा सत्कार। पुरंदरमधील विमानतळाला विरोध करण्याप्रकरणी आंदोलक पोलिसांमध्ये धुमश्चक्री, तर 13 पोलीस अंमलदार, 3 अधिकारी जखमी, 200 ते 250 शेतकऱ्यांवर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल। राज्यामध्ये 2,14,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरू, तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून वीज पुरवठा, राज्यामध्ये 1,359 मेगावॅटचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये आठवड्याभरापासून कमाल तापमान हे 42 अंश सेल्सिअसच्या पुढे, तापमानामुळे ताप, जुलाब, उलटी आणि सौम्य उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढली, लहान मुलं, वृद्ध आणि गरोदर महिलांना सुद्धा विशेष काळजी घेण्याचा सल्ला। लासलगावमध्ये मेंढपाळांची चारा आणि पाण्यासाठी गावोगावी भटकंतीची वेळ, तर ओढे, नाले आणि नद्या आटल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण, मेंढ्यांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्याची सुद्धा मागणी। पूर्व विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी, वीज पडून एकाचा मृत्यू, तर 3 जनावरं दगावली, काही भागात गारपिटीसह वादळी वाऱ्यामुळे अनेकांची तारांबळ। राज्यापुढे अवकाळी पावसाचं संकट, पुढील 5 दिवस कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाचा इशारा।